नागपुर महानगर पालिका शहर के सफाई कर्मचारियों के लिए एक महत्वाकांक्षी आवास योजना शुरू करने जा रही है। इस योजना के तहत आधुनिक सुविधाओं में युक्त 322 आवास बनाए जाएंगे, जिससे कर्मचारियों और उनके परिवारों को बेहतर और सम्मानजनक जीवन मिल सकेगा। नागपुर महानगर पालिका ने सफाई कर्मचारियों के जीवन स्तर को बेहतर बनाने के उद्देश्य से एक महत्वपूर्ण आवास परियोजना की योजना बनाई है। प्रस्तावित योजना के तहत करीब 322 आवासों का निर्माण किया जाएगा, जिसमें 1 BHK और 2 BHK फ्लैट शामिल होंगे। यह परियोजना कंस्ट्रक्शन TDR मॉडल के माध्यम से विकसित की जाएगी। आवास परिसर में ऑटोमेटिक लिफ्ट, कम्युनिटी हॉल, गार्डन, सोलर बिजली, सोलर वाटर हीटर तथा STP जैसे आधुनिक सुविधाएं उपलब्ध कराई जाएगी। इसके अलावा भवन को सिल्वर ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेट दिलाने का भी प्रावधान रखा गया है। महानगर पालिका का लक्ष्य है कि अगले 3 वर्षों के भीतर परियोजना पूरी कर सफाई कर्मचारियों को नए घरों का लाभ दिया जाए। नागपूर महानगरपालिकेच्या तर्फे महानगरपालिकेचा जो सफाई कर्मचारी आहे त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा घरकुलांची व्यवस्था, त्यांच्या स्वतःच्या घराची व्यवस्था करण्याचं काम महानगरपालिकेने हाती घेतलाय। येत्या 12 तारखेला त्या घरकुलाच्या स्कीमचं भूमिपूजन आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय गडकरी साहेब, माननीय बावनकुळे साहेब हे सगळे त्या ठिकाणी त्या भूमिपूजनाला असणार आहे। आणि पालिकेचा स्वच्छता कर्मचारी हा महानगरपालिकेचा अतिशय महत्त्वाचा कर्मचारी आहे। महानगरपालिकेचा तो दूतच आहे, त्यामुळे त्याची चिंता करणं हे देखील महानगरपालिकेचं काम आहे। या अर्थाने हा मानस ठेवून ही स्कीम त्यांच्यासाठी करायला घेतलेली आहे। जो कर्मचारी असेल त्या प्रत्येकाला या ठिकाणी घरकुल मिळावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे। आणि म्हणून मग ही नाराच्या त्या नवीन भागामध्ये, कामठीच्या भागामध्ये, उप्पलवाडीच्या भागामध्ये ही स्कीम 12 तारखेला याचं काम सुरू करायचं असं ठरवलेलं आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदाच सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्रपणे असणारी ही स्कीम आहे। त्याकरता महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी आणि संपूर्ण महानगरपालिका माननीय मुख्यमंत्र्यांचे, माननीय गडकरी साहेबांचे, माननीय बावनकुळे साहेबांचे आभार मानत आहे। त्या वसाहतीचं नाव महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत असं नाव आहे। माननीय उपमहापौर यांनी सुद्धा यासाठी अनेकदा माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अनेक प्रयत्न केलेले आहेत। ही जी स्कीम आहे या स्कीम मध्ये 1 BHK आणि 2 BHK अशा 2 प्रकारची घरं आहे। आणि चटई क्षेत्र जे पूर्वी थोडं कमी होतं ते क्षेत्रही वाढवून दिलेलं आहे। आज घडीला किंमत तुम्हाला न सांगण्याचं कारण हे आहे की जी साधारणतः किंमत ठरते त्यापेक्षा अधिक कपात त्यामध्ये करावी असा मानस माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे। त्यामुळे ती कपात झाल्याच्या नंतरच आपल्याला या संदर्भातलं याची किंमत जी आहे ती सांगण्यात येणार। आणि या ठिकाणी सर्व प्रकारच्या त्यांच्या अमेनिटीज, जसं त्यांना सोलर वॉटर हीटर असेल, सोलर इलेक्ट्रिकल्स असेल, याही गोष्टीचा म्हणजे पाथवे आहे, सिवेज सिस्टीम, या सगळ्या गोष्टींची व्यवस्थाही त्यांना, लिफ्टची व्यवस्था हे देखील त्यांना या ठिकाणी करून देण्यात आलं। आज घडीला जी पॉलिसी ठरलेली आहे त्याच्यामध्ये जे कर्मचारी ज्यांच्याकडे स्वतःची घरं नाही अशा कर्मचाऱ्यांसाठीच ही योजना आहे। परमनंट कर्मचाऱ्यांसाठीची ही योजना आहे। सफाई कर्मचाऱ्यांचं हे घर असल्यामुळे त्यांच्या उत्पन्नांचा विचार करण्याची कारण नाही, कारण त्यांचं उत्पन्नही महानगरपालिकेमधून अधिकृतरित्या जाहीर आहे। यासाठी वेगळा मेंटेनन्स नसणार आहे। जी एकदा रक्कम जी ठरेल त्यामध्ये एकदा ती घेतल्याच्या नंतर पुन्हा कुठल्या प्रकारचा मेंटेनन्स नसणार आहे। एक फक्त माहिती थोडी द्यायची राहिली, त्या स्कीम पासून थोड्याच अंतरावर पुन्हा एक प्रधानमंत्री आवास योजना हे देखील महानगरपालिकेचं ही देखील स्कीम चालू होते आहे। आणि त्याच्यामध्ये देखील जसं म्हणजे आपल्याला माहिती आहे की अल्प उत्पन्न गटातल्या लोकांनाच आपण हे सगळी घरं देणार आहोत आणि 2.5 लाख रुपये पर्यंत त्यामध्ये आपण लोकांना सूटही देणार। सफाई कर्मचारियों के सम्मान, सुरक्षा और बेहतर भविष्य को ध्यान में रखकर शुरू की गई यह आवास योजना नागपुर महानगर पालिका की एक सराहनीय और दूरदर्शी पहल साबित हो सकती है।